मुख्यमंत्रीपदाची ते शपथही घेणार आहेत। ग्रँड असा हा शपथविधी सोहळा उद्या आझाद मैदानावर होणार आहे, ज्या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत। सोबतच केंद्रातले सर्व वरिष्ठ मंत्री जे आहेत ते देखील या शपथविधी सोहळ्यासाठी येतील। साधू महंतांचा आशीर्वाद देण्यासाठी अनेक साधू महंत देखील शपथविधी सोहळ्याला येणार आहेत। अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाची बाजू देखील भाजपची अगदी योग्य पद्धतीनं या विधानसभा निवडणुकांमध्ये मांडली होती। इन्फ्रास्ट्रक्चरवर, विकासावर त्यांनी भर दिला। महायुती सरकारच्या विविध योजना देखील राज्यामध्ये आणून त्याचं इम्प्लिमेंट करण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा अतिशय महत्त्वाचा वाटा राहिला। महायुती सरकारमध्ये 3 पक्षांच्या या सरकारमध्ये 14 कोटी जनतेच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या तमाम महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने, भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज मी आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे गटाचे अध्यक्ष, विधानमंडळ गटाचे अध्यक्ष माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना मनापासून शुभेच्छा देतो। आमचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक विजय आम्हाला मिळाला। मोदीजींनी एक है तो सेफ है, एक है तो सेफ है हा नारा दिला आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने एक है तो सेफ है हा नारा स्वीकारला। आमच्या एकनाथ शिंदेजी आणि महायुती सरकारने केलेल्या योजना आणि दिलेला जाहीरनामा हा जनतेने स्वीकारला। अजितदादा पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सरकारने केलेले कामं जनतेने मान्य केले आणि पुढच्या 5 वर्षामध्ये डबल इंजिन सरकार, मोदी सरकार, महाराष्ट्र सरकार मिळून डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राला क्रमांक 1 करू शकतं, देशातलं 1 नंबरचं राज्य करू शकतं हे जनतेने स्वीकारलं आणि म्हणून आम्हाला ऐतिहासिक विजय मिळाला। मी माननीय आमचे नेते देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांचं कुशल संघटनात्मक निवडणुकीचं नियोजन आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी यांनी आम्हाला दिलेलं संघटन कौशल्य, आमचे प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णवजी, आमचे शिवप्रकाशजी आणि संपूर्ण केंद्राची आमची टीम या ठिकाणी सर्वांनीच खूप मोठं सहकार्य आम्हाला केलं। आमचे नितीन गडकरीजी यांनी मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार केला आणि आज मला अभिमान आहे की आज महाराष्ट्राच्या केंद्रातल्या संपूर्ण टीमने ज्या पद्धतीने आम्हाला महाराष्ट्राला महाविजय हा मिळवून देण्याकरता काम केलं आहे, मी सर्वांचा आभार मानतो। आणि मोदींच्या नेतृत्वातला हा मोठा महाविजय, देवेंद्रजींच्या कामावर झालेला महाविजय, एकनाथजीच्या संपूर्ण नेत्यांच्या, अजित पवारांच्या कामामुळे झालेला महाविजय आणि पुढच्या काळामध्ये जनतेची अपेक्षा आम्ही पूर्ण करू। आमचं सरकार जेव्हा देवेंद्रजी उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, आमचे एकनाथजी, अजितदादांचे सर्व त्या ठिकाणी सरकार बनेल आणि या ठिकाणी जे आमचं सरकार बनेल ते अत्यंत महत्त्वपूर्ण सरकार, महाराष्ट्राला आत्तापर्यंत विकास, सर्वात मोठं विकासाचं सरकार, सर्वात जास्त विकास करणारं सरकार, जनतेला आशा अपेक्षा पूर्ण करणारं सरकार महाराष्ट्रात येईल। खरं तर आज मी आमचे विजय रुपानीजी जे आमचे निरीक्षक आले होते, आमच्या निर्मला सीतारामन, त्यांचे मी महाराष्ट्राच्या जनतेकडनं आणि भारतीय जनता पार्टीकडनं आभार मानतो। आमचं केंद्रीय नेतृत्व जे ठरवेल तसा शपथविधी होईल। आज तर